आता आपल्या बजेटच्या 4 पट सोनं खरेदी करता येईल साईनाथ मल्टीस्टेटच्या सहाय्यानं। फक्त 25% रक्कम तुम्ही द्या, साईनाथ देईल 75% कर्ज, ते सुद्धा माफक व्याजदरात। भविष्यातील समृद्धीसाठी आजच्या भावानं 4 पट सोनं खरेदी करा। साईनाथ मल्टीस्टेट, संपर्क 8349 50 51 21। दुकान गाळ्यांच्या भाडे प्रश्नी लवकरच तोडगा, मंत्री हसन मुश्रीफ। महानगरपालिका हद्दीतील दुकान गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्यात येईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी ते बोलत होते। बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, इचलकरंजी उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी मौसमी चौगले, भूसंपादन समन्वयक विवेक काळे, राधानगरी कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले, भूसंपादन अधिकारी अर्चना नष्टे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे आदी उपस्थित होते। यावेळी कसबा कागल येथील म्हाडा गृहप्रकल्पातील 1 BHK सदनिकेच्या रकमेमध्ये कपात करणे, दूधगंगा धरणाच्या धरणग्रस्तांना मोबदला देणे तसेच सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या कागल हद्दीतील प्रलंबित कामांबाबतचा आढावा मंत्री मुश्रीफ यांनी बैठकीत घेतला। त्या विषयाशी संबंधित प्रकरणांची माहिती घेऊन प्रलंबित सर्व प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या। महानगरपालिका हद्दीतील दुकानगाळे व मालमत्तांची दर आकारणी रेडी रेकनरच्या दराने न करता जुन्या दराने करण्याची मागणी दुकान मालकांनी केली असता हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे या विषयाबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेऊन हा विषय लवकरात लवकर मार्गी लावू, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले। महसूल व अन्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व विषयांचा तात्काळ निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केल्या। बैठकीला संबंधित प्रकरणाशी संबंधित नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।